मंडळी, लोक म्हणतात ज्यांना बोलायला आवडतं ना आपण त्यांच्याशीच बोलावं, पण मला काय वाटतं ज्यांना ऐकायला आवडतं ना आपण त्यांच्याशीच बोलावं. कारण सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जाती, पैसे ठेवायला पण बँक सहज मिळून जाती, पण मनातली गोष्ट सांगण्यासाठी योग्य मित्र आणि मित्रासारखा नवरा मिळायला ना नशीबच लागतं, बरोबर ना. मनाचा झरा निर्मळ असला की जीवनाच्या तळ्यात गाळ साचत नाही. आणि सुंदरता फक्त माणसाच्या दिसण्यावरून ठरवली जात नाही, तर त्यांच्या बोलण्यावरून, वागण्यावरून, तसंच त्यांच्या स्वभावातून पण ठरली जाते बरं का. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली, तर आंघोळ वगैरे झाली, बाहेर आले. चला आता फुलं घेते आणि पप्पांची आरती करून घेते. फौजी साहेबांना पण जायचं आहे ड्युटीवर, सागरला पण जायचं आहे कॉलेजला, सगळे जाणार आहेत. त्यामुळं म्हणलं चला पटपट आवरून घेते आता. आणि हे पहा, सकाळ सकाळ सूर्यदेव आभाळाच्या पलीकडं चमकतेत आणि आभाळ कसं भरून आलंय. तर ऊन काय पडत नाही सध्या पावसाच्या वातावरणामुळं. आणि हे पहा, मी बाहेर आले ना, पक्ष्यांची किलबिल चालू झाली. त्यांना वाटतंय माझ्या पिल्लांकडे जाती काही. आजकाल आहे ना, श्रीमंतीमुळं अनेक मुली चुकीच्या घरामध्ये गेल्या आणि सौंदर्यामुळं अनेक पुरुषांनी चुकीच्या मुलींच्या बरोबर लग्न केलं. कसं आहे ना, नाण्याच्या दोन बाजू असतात ना, तसंच आहे. श्रीमंती आणि सौंदर्य नेहमी आपल्याला सुखच देतं असं नाही बरं का. मी तर फक्त माझा जीवनसाथी पाहून लग्न केलं होतं, बाकी काहीच नव्हतं पाहिलं. पण जीवनसाथीची साथ जर भक्कम असेल ना, तर परिस्थिती बदलायला वेळ नाही लागत. आणि परिस्थिती बदलली ना, घमंड कशाचाच नसावा, कारण वेळेनुसार सर्व काही बदलत असतं बरं का. कारण स्वतःची ओळख ही स्वतः तयार करायची असते. उद्या कोणी म्हणायला नको की मी मोठं केलं याला. कारण आजकाल आहे ना, थोडा जरी उपकार आपल्यावर कोणी दुसऱ्यांनी केला ना, तर वेळ आली ना ते लगेच बोलून दाखवतात बरं का. त्यामुळं अजिबात उपकार दुसऱ्याचा घ्यायचा नाही, स्वतःच्या हिमतीने मोठं व्हायचं असतं. माणूस मेला ना 1 महिना पण लोकांना त्यांची आठवण राहत नाही, आणि आपण मात्र लोक काय बोलतील हाच विचार आयुष्यभर करत बसतो आपण आणि पाठीमागं राहतो. त्यामुळं कष्टाला अजिबात लाजायचं नाही आणि कष्टाशिवाय दुसरा पर्यायच नाही. मोठं होण्यासाठी, सक्सेस होण्यासाठी आपले कष्ट आपण करत राहायचं आणि बाकीचं बाप्पांच्या वरती सोडून द्यायचं. साधू संत म्हणतात, धर्म कोणताही असो, माणूस नेहमी चांगलं बनायचं, कारण फळ कर्माचं मिळत असतं आपल्याला, धर्माचं नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. तर फुलं तोडून आणले गार्डनमधून आणि त्यानंतर आता फौजी साहेबांनी बाप्पांना फुलं पण वाहिले. फौजी साहेबांनी स्वतःला आधी टीका लावून घेतला. ते मी असं पूजा करताना ते थोडंफार पाहतात ना, तर स्वतःच्या कपाळाला त्यांनी टीका लावला आधी, त्यानंतर गणपती बाप्पांना पण लावला आणि आम्ही आरती करायला लागलो. ताईंनो, आमच्या घरामध्ये ना माझं लग्न झालं त्यावेळेस जेंट्स लोक तर अजिबात देवपूजा, देवबत्ती, हात जोडणं सुद्धा करत नव्हते, पण लेडीज पण करत नव्हत्या बरं का. पण माझ्या लग्नानंतर हळूहळू मी करायला लागले, तर बाकीच्यांना पण सवय लागत गेली. आणि मी इकडं केडगावला आले तर माझा मग वेगळा मी देव्हारा घेतला. त्यानंतर व्यवस्थित सगळं करायला लागले ना, तर माझं पाहून पाहून फौजी साहेब पण करायला लागले आणि मुलांना पण ते पाहून पाहून सवय लागली. तर घरातले आता सगळेच देवपूजा वगैरे व्यवस्थित सगळं करतात आणि बरंचसं काही त्यांना पण असं माहिती झालं आहे. तर कसं आहे ना, आपण शिकू तसं ते शिकतात लेकरं पण, आणि फौजी साहेबांना पण असं सवय लागली छान. आपला सगळ्या घराचा ढाचा आहे ना आपल्या लेडीजवर डिपेंड असतो बरं का. आपण जर घराची साफसफाई व्यवस्थित जिथल्या तिथं सगळं ठेवलं ना, तर बाकीच्यांना पण तशीच सवय लागती. आणि आपण घरामध्ये देवपूजा व्यवस्थित जिथल्या तिथं सगळं केलं ना, तर बाकीच्यांना पण ते पाहून पाहून का होईना सवय लागती. आपले पूर्वज म्हणायचे ना, वाण नाही गुण लागला, तसंच आहे. वाण नाही तर थोडाफार का होईना आपला गुण त्यांच्या मध्ये उतरतो आणि आपल्याला मग 2-4 दिवस आडवं आलं तर मग ते दिवा लावतात देवाचा, त्यानंतर मग देवपूजा करतात. त्यांना हळूहळू ती सवय लागत जाती, पाहतात. तर असं आहे. त्यामुळं आपलं घर साफसुथरं स्वच्छ कसं ठेवायचं हे सगळं आपल्यावर डिपेंड असतं. आपण जर छान सवय लावून घेतली ना स्वतःला, बाकीच्यांना आपोआप हळूहळू सवय लागती. आता हे रोटी मॅट मी मागवलं होतं ना, 205 रुपयाला का 225 रुपयाला 2 आलेले हे.
तर चपाती लाटायला, भाकरी थापायला इतकं भारी आहे ना. तुम्ही बघू शकता असं पाण्याखाली धुतलं आणि थोडंसं झटकलं ना ते ओलं पण निघून जातं, ओलंसुद्धा राहत नाही बरं का. 1-2 ताईंच्या कमेंट होत्या, ताई ते तेलकट होतं का काय? तर ते सिलिकॉनचे ताईंनो ना, तर ते तेलकट पण राहत नाही. नॉनस्टिकी भांडं असतं ना, तर त्याच्यासारखंच आहे ते. त्याला काही म्हणजे पिठं चिपकत नाही आणि तेल पण राहत नाही. एकदम छान आहे. चपात्या लाटता येतात, तेल त्याच्यावर सांडलं तरी पण ते पटकन निघून जातं किंवा आपण भांडे घासायचे लिक्विडने थोडंसं धुतलं की ते निघून जातं आणि नुसतं पाण्याखाली जरी आपण धुतलं ना, तर ते सगळं व्यवस्थित चकाचक होऊन जातं आणि झटकलं ना ते पाणीसुद्धा निघून जातं. तर आपण पोळपाटाखाली कपडा घेतला ना, तर त्याच्यावरती पीठ सांडलं आणि त्या कपड्यावरती ते कपडा झटकल्याने पण व्यवस्थित निघत नाही. ते धुतल्यावर तो व्यवस्थित वाळत पण नाही, तेलकट झाला जातो. किती त्याचे फंडे असतात. त्यामुळं मला हे रोटीमाट एवढं आवडलं ना, त्याच्यावरतीच चपात्या लाटायच्या, त्याच्यावरतीच भाकरी थापायच्या, पाण्याखाली नळाखाली धरलं की ते लगेच निघून जातं, झटकलं की त्याचं पाणी पण निघून जातं. असं आहे, मला इतकं आवडलं ना, त्यामुळे मी ते मागवलंय आणि मला खरंच म्हणजे युजफुल वाटलं नाही का ते. आणि आता मी जास्तीत जास्त साडीच घालते ना, तर साडीची मला छान सवय लागून गेली बरं का. संध्याकाळी फक्त मी झोपायच्या वेळेस ड्रेस घालत असते, मोकळं ढाकळं बरं वाटतं ना त्यामुळं. दिवसभर मला साडीची सवय लागली, पण संध्याकाळचं रात्रीचं ते ब्लाऊजनी वगैरे थोडंसं आवळल्यासारखं होतं ना, त्यामुळे मी रात्रीचा ड्रेस घालत असते. गाऊन मला आवडत नाही, पण सिंगल पीस ड्रेस आहे ना, तो मी घालत असते. आणि सकाळ सकाळ अशी साडी घातली ना, काय होतं आपण चपात्या करायला लागलो, भाकरी करायला लागलो किंवा भांडे घासायला लागलो ना, तर ती पुढून साडी खराब होती, पाणी उडतं किंवा चपाती भाकरीचं लागतं. त्यामुळे मी असं ॲप्रन लावत असते, म्हणजे आपली साडी पण खराब झाली जात नाही. सकाळची आरती झाली, त्यानंतर सगळ्यांचे नाश्ते झाले, स्वयंपाक झाला. स्वयंपाक झाल्यानंतर मी भांडे घासले, किचन क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आता किचन क्लीन झालाच होता. लगेच मला आठवलं का आता हे मनी प्लांटमधलं पाणी बदलायला आलेलं आहे, कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना मच्छर व्हायची भीती वाटते या पाण्याच्यात बरं का. कारण स्वच्छ पाण्यामध्येच डेंग्यूचे मच्छर होत असतात आणि हे मनी प्लांटमध्ये आपण चांगलंच पाणी भरतो. तर मच्छर त्याच्यामध्ये होऊ नये, मच्छरचे किडे होऊ नये यासाठी मी 2-3 दिवसा मिळून असं पाणी हे बदलत असते. तर पाणी बदलायचं होतं, लगेच मी मनी प्लांट घेतले खाली, त्याच्यातलं पाणी बदललं आणि वरती आता हे लटकून देते. तर दोरीपासून मी असं शिकं बनवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये ह्या जामच्या बाटल्या, लोणच्याच्या बाटल्या असतात ना, तर त्याच्यामध्ये असं मनी प्लांट ठेवत असते शिकेमध्ये. इतकं छान वाटतं ना. दोरीपासून हे शिकं कसं बनवायचं ना, म्हणजे बाटली लटकवण्यासाठी, ते मी तुम्हाला पाठीमागच एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर तिथं 2 मोठ्या बाटल्या मी लटकवल्यात शिक्यामध्ये. बाकीच्या छोट्याल्या बाटल्या आहेत ना आपल्या मधाच्या वगैरे, तर त्याच्यामध्ये पण मी छोटे छोटे मनी प्लांट किचनमध्ये पण ठेवत असते. तसं तर आपलं टेरेस गार्डन म्हणजे झाडांनी सगळं भरलं आहे. खालचं गार्डन पण झाडांनी भरलं आहे. पण घरामध्ये पण मी असं मनी प्लांट खूप ठिकाणी लावलेले आहेत ना. कोणी आलं ना पाहुणे-रावळे म्हणतात, "तुझं घरदार सगळीकडं कुठं पाहावा तिकडं नुसते झाडंच झाडं दिसतात." आणि खरंच एवढं प्रसन्न वाटतं ना. कोणी आलं ना तर झाडांची घराची तारीफ केल्याशिवाय तर अजिबात राहणारच नाही. एवढं एकदम प्रसन्न वाटतं. पॉझिटिव्हिटी टिकून राहते आपल्या घरामध्ये. म्हणजे कोणी आलं ना त्यालासुद्धा पॉझिटिव्ह वाटतं. आपल्याला तर वाटतंच म्हणा. आणि कोणी पाहुणे-रावळे आले ना माझ्याकडं, चहा पाण्याच्या आधी मी त्यांना झाडं कोणते लागत आहेत ते विचारत असते. तर झाडांच्या कटिंग भरपूर लावून ठेवलेले आहेत ना मी. तर पाहुणे-रावळे आले का आवर्जून मी त्यांना 1-2 झाडं का होईना देत असते. म्हणजे एका झाडाच्या कटिंगपासून दुसरे झाडं तयार करण्याची सवय ना मला पहिल्यापासून. मी त्या कटिंग लावून बरेचसे झाडं असे तयार करत असते. तर त्या सवयीपासून मला ही सवय लागली. एका झाडापासून भरपूर झाडं तयार केलेली असतात मी. म्हणजे जे माझ्याकडं झाडं आहेत त्या झाडांचे बरं का, बाकी नाही. तर नाहीतर म्हणता हिच्याकडं नर्सरी काय, नर्सरी नाही माझ्याकडं. आणि बऱ्याचशा ताईंना मी पोस्टाने, कुरिअरनी झाडं पाठवून दिले. सगळ्यांना सांगितलं होतं मी की मला तुम्ही फक्त कुरिअरचे पैसे द्या, जो चार्ज लागतोय तो. बाकी मी झाडाचे पैसे नाही घेत, कारण जे माझ्याकडे झाड आहेत त्याच झाडांचे मी कटिंगपासून रोपवलेले आहेत. रोपवून मी सगळं व्यवस्थित झाडं लावलेत. रोपलेली झाडं मी पाठवून देते, फक्त कुरिअरचे पैसे द्या. आणि पावसाळ्याच्या वातावरणामध्ये काय होतं ना, झाडांना पाणी असतं त्या मातीमध्ये आणि 5-6 दिवस पण लागतात काही ताईंना झाडं पोचायला बरं का. लांब लांब कुरिअरने पाठवावं लागते त्यांना. तर काही ताईंचे त्यांच्या घरी पोहोचूपर्यंत झाडं खराब पण झाले. तर त्यांना म्हटलं पैसे नका देऊ. पण काही ताईंचे झाडं घरी पोहोचल्यानंतर पण त्यांनी मला त्या कुरिअरचे पैसे पण नाही दिले बरं का. तर नापण्याना पंचल झपाझपा अशातली गत होती ही, घरी बसल्या बसल्या कुटाने. त्यामुळे मी झाडं पाठवायची बंद केलेत आता. आणि जे पाहुणे-रावळे येतात ना मग त्यांनाच ते झाडं देऊन टाकत असते. कसं आहे ना, आपल्या घरच्याच झाडांच्या कटिंग असतात आपल्याकडं, पण ते मातीमध्ये लावा, टाईम टू टाईम त्यांना पाणी द्या, व्यवस्थित त्यांची केअर करा. एक लहान लेकरासारखं त्यांना जपा. ते झाडं व्यवस्थित पॅक करा. आणि एक तर वेळ नसतो,
मी घरातल्या कामानी आणि व्हिडिओनीच एकदम जाम झालेले असते. अजिबात वेळ नसतो माझ्याकडं. आणि फौजी साहेबांना थोडा वेळ मिळाला, सुट्टी असली तर तेवढ्या वेळेमध्ये ते पॅकिंग करतात, नगरला जातात आणि ते कुरिअरनी झाडं सगळे देऊन येतात वेळात वेळ काढून. आणि ते कुरिअरचे पैसे पण देतात. आणि मी ते झाडं पाठवून दिल्यानंतर मी नुसते कुरिअरचे पैसे मागत असते, कारण एवढ्यांचे झाडं मला फ्रीमध्ये द्यायचे परवडन का घरी बसल्या बसल्या. कसं आहे ना ताईंनो, तुम्ही सांगा आता, झाडं ते मी रोपवायचे पण आणि पॅकिंग करून कुरिअरचे पैसे स्वतः भरून पण झाडं पाठवून द्यायचे. आणि एकाला ना अर्ध्याला मला किती जणांना पाठवावं लागते ते. आणि मग ते कुरिअरचे पैसे पण नाही भेटल्यावर मला ते स्वतः पैसे भरावे लागतात. आणि ज्यांचे झाडं खराब झालेले त्यांचे तर मी नाहीच पैसे घेतले असं आहे. त्यामुळे फौजी साहेब बोलले, बाई तू हे बंद कर, आपल्या घरच्याच झाडांची काळजी घे व्यवस्थित, घरदार आपलं यूट्यूब काय असेल ते पहा तू, बाकी फंड्यात पडू नको. आणि ज्यांना कोणाला झाडं लागतात ना म्हणावा तुम्ही घरी या आणि काय लागते ते झाडं घेऊन जा असं म्हणले फौजी साहेब. त्यामुळे मी झाडं पाठवायचं बंदच केलं ताईंनो आता. आणि बऱ्याच ताई घरी आल्यानंतर त्यांना मी भरभरून इतके झाडं दिलेत ना, त्यांना माहीत असेल, ते आपल्या कंटिन्यू व्हिडिओ पाहतात ना, आसपासच्या ताई म्हणा किंवा लांबून जरी ताई आल्या तरी त्यांना मी पिशवीमध्ये भरून भरून झाडं देत असते. तर असे चला, मनी भाव तिथं देव असं म्हणतात ना, मन चंगा तर बये गंगा. आपलं मन चांगलं आहे त्यामुळं मला कसलाही पश्चाताप नाही. उदाहरणार्थ बघा, आता समोरून एखादी व्यक्ती आपल्याला म्हणली ना, तुझ्या कर्माची फळं तुला भेटणार आहेत, किंवा ज्याची कर्माची फळं ज्याची त्याला भेटणार आहेत असं म्हणले ना, हे ऐकून आपल्याला आनंद झाला पाहिजे. याचं तात्पर्य असं की आपण कर्म तसे केले पाहिजे, सगळ्यांचं चांगलं व्हावं, त्याच्या पाठीमागं आपलं पण व्हावं, असे जर विचार असतील ना, देव कधीच कुठंच कमी पडू देत नाही. कसं आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये विनाकारणाची कोणतीच गोष्ट घडत नाही बरं का. आपल्या आयुष्यात आलेली माणसं उगाच आलेली नसतात. प्रत्येक गोष्टी मागं काहीतरी कारण असतं, प्रत्येक भेटीमागं एक अर्थ असतो. मग तो आनंद असो, दुःख असो, सुख असो, किंवा बदल असो, किंवा शिकवण असो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतून आपण काही ना काही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच पुढं आयुष्य सुखकर होऊ शकतं. कारण अनुभवातूनच आपण भरपूर काही शिकत असतो. बापरे, लाईट लागल्या. हे बा, हा ना, हा ना, लय मज्जा आता आहे ना. नाही, जी हवस करायची ना ती करायचीच पूर्ण, नाही का. हे पा, घेतल्या शेवटी फौजी साहेबांनी या लाईटी लावून अशा डिझाईनच्या, है ना. अजून हे पा, अजून इकडे लाईटी लागतात. तो भैया तिथं काम करतोय अजून. ताईंनो, परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते. तर हा भैया जो लाईटीचं काम करतोय ना आता रात्रीचं, तर तो रात्रीचं का काम करतोय, कारण दिवसभर तो इलेक्ट्रिशियनचं काम करतो ठेकेदाराच्या हाताखाली, आणि संध्याकाळी कामावरून आल्यानंतर पुन्हा पार्ट टाईममध्ये हे असं छोटे मोठे कामं लागले ना ते पण करतो. जसं की आपल्या ह्या लाईटी बसवायच्या होत्या टेरेस गार्डनमध्ये, आणि आपल्या पिरामिडला पण लाईट लावायच्या होत्या. तर फौजी साहेबांना त्याचा नंबर मिळाला कुठून तरी त्यांच्या मित्राकडून. तर फौजी साहेबांनी त्याला सांगितलं अशा अशा लाईटी लावायच्यात. तर तो बोलला, काका मला दिवसभर काही वेळ मिळत नाही, मी कामाला जात असतो, पण संध्याकाळी मी कामावरून आल्यानंतर पार्ट टाईममध्ये तुमच्या लाईटी लावून देईन. तर तो 2-3 दिवसापासून रोज संध्याकाळचा कामावरून आला ना 5-6 वाजता, मग आपल्या इकडं कामाला येत असतो आणि रात्रीचं असं लाईटीच्या उजेडामध्ये काम करतो. बघा आता किती मेहनती मुलगा आहे ना. तर परिस्थितीची जाणीव ज्याला असते ना तोच आयुष्यामध्ये खरंच सक्सेस होतो. फौजी साहेबांना पण पहिल्यापासून परिस्थितीची जाणीव होती ना, त्यामुळं ते फौजमध्ये भरती झाले. फौजमधून रिटायर झाल्यावर पण म्हणले घरी बसून मी काय करणार आहे. मग त्यांनी पुन्हा तयारी केली, अभ्यास केला आणि पोलीसमध्ये भरती झाले आणि अजून पण ते ऑन ड्युटी आहेत. बघा आता, पहिलं त्यांनी भरपूर काही गरिबी पाहिलेली आहे ना, त्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे ते म्हणतात जोपर्यंत हातपाय चालू आहेत ना आपले तोपर्यंत शांत बसायचं नाही, काही ना काही करत राहायचं. आणि माझे पण त्यांच्यासारखेच विचार आहेत, घरी बसून पण आपण काही ना काही करू शकतो. पहिलं मी मशीन क्लास केले फौजी साहेब फौजमध्ये असताना. त्यानंतर मी ब्लाऊज शिवायचे, ड्रेस शिवायचे
दुसऱ्यांचे असं मी शिवायला घ्यायचे आणि त्यानंतर मग 3-4 वर्ष झाले आता यूट्यूब चालू केलेलं. पहिल्यापासून मलासुद्धा असं काही ना काही करण्याची इच्छा होती, पण मुलांची जबाबदारी, त्यानंतर घर परिवाराची सगळी जबाबदारी, मग मला काहीच नाही करता आलं. त्यानंतर मोठी मुलं झाल्यानंतर मग म्हणलं काही ना काही करायचं आहे आपल्याला, तर मग यूट्यूब चालू केलं आता मी. तर मी असं स्वतःला बिझी ठेवते ना, छान वाटतं. आणि कसं आहे ना, नवऱ्याला कितीही पगार असला ना तरी पण त्यांना असं मागायचं मला कसं तरी वाटतं. त्यामुळं म्हणलं 2 पैसे पण येते ना आपले आणि आपल्या गरजा आपण भागवू शकतो. प्रत्येक वेळेस दुसऱ्याला मागायचं मला अजिबात आवडत नाही. त्यासाठी मी असं काही ना काही करत राहिले पहिल्यापासून आणि आता छान मी पण कमवते बरं का. आणि मला कसं वाटतं माहिती आहे का, आपल्याला स्वतःवर प्राऊड फील झालं पाहिजे आणि आपल्या नवऱ्याला तर आपल्यावर प्राऊड फील झालंच पाहिजे. याच्यापेक्षा अजून काय असू शकतं. खरंच जगायला मज्जा येते बरं का. तर मला तर एवढं छान वाटतं ना, माझा नवरा तर माझं भरभरून कौतुक करतो. यापेक्षा काय हवं मला अजून. तर चला, आपल्या गार्डनमध्ये अशा लाईटी लागल्यात. आज मी तुम्हाला दाखवलं. हळूहळू आपल्या टेरेस गार्डनचं काम चालू आहे. हळूहळू सजतंय आपलं टेरेस गार्डन आता. तर लाईटी लावल्यात खाली टेरेसला आणि आता तिथं झाडं पण लावायचे राहिलेत अजून. तर ते झाडांच्या रॅक बनवायला टाकलेत ना, त्या पण बनवून येते रॅक, त्याच्यावरती झाडं ठेवू. तसं मी तुम्हाला दाखवतच राहीन आपलं टेरेस गार्डन कसं कसं सजतंय आता मस्त. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल ना. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. आणि तुम्ही सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.